म्हटलं की मंडळाची पळवापळवी चालले, कोण पळवतोय मंडळ? कुठे घेऊन जाल पळून? शेवटी मुंबईतच राहणार ना. आणि तो आतमधला गणपती बाप्पा जोपर्यंत त्याचे आशीर्वाद आम्हाला आहे तोपर्यंत किती तुम्ही मंडळ पळवा, आम्हाला काय कोणाची पर्वा नाहीये. हे दुसरं करू काय शकतात पळवीखेरीज. पण मला नाही वाटत असं कुठे काय पळवापळवी. निदान गणपतीचे भक्त आणि गणपती मंडळ जी आपली परंपरा कायम ठेवतायत ते अशा या आमिषाला बळी पडत असतील असं माझं काही मत नाही. निदान त्यांनी पडू नये अशी माझी अपेक्षा आहे. आता 5-6 वर्षानंतर भेटल्यानंतर मला असं वाटलं किंवा वाटलं होतं म्हणा पाहिजे तर तुमची भाषणं ऐकल्यानंतर की सगळ्या आता तुमच्या अडचणी सुटल्यात, मग आता ही बैठक घ्यायची कशाला? बोलायचं तरी काय, कारण अडचणीच नाही आहेत. कारण दरवेळेला आपण भेटत होतो तेव्हा एक तर मी तुम्हाला काहीतरी सांगत होतो आणि तुम्ही मला तुमच्या अडचणी सांगायच्यात. साहजिकच आहे, तेव्हा अगदी सत्ता काही काळासाठी होती पण महापालिका सतत आपल्याकडे होती आणि यापुढे सुद्धा राहणार आहे. पण आता तर काहीच नाहीये. मग बैठक कशासाठी घ्यायची? बैठकीला येणार कोण? पण मला तुमचं कौतुक एवढ्यासाठी वाटतं की सत्ता जरी नसली तरी रस्त्यावरची ताकद आपल्याकडे आणि ती ताकद तुमच्या माध्यमातून आज सुद्धा कायम आहे, याचा मला अभिमान आहे. मग आता 1-2 गोष्टी ज्या काही मी ऐकल्या की प्लॅस्टर ऑफ पॅरिस त्या मूर्तीचं बंधन या वर्षापर्यंत होतं, पुढच्या वर्षी पुन्हा त्याचं काय होणार? बरं, याच्यामध्ये कमिटी कोण नेमली? म्हणजे मला एक कळत नाही की मध्ये आपण हिंदी सक्तीची नको, हिंदीची सक्ती होऊ देणार नाही याच्यासाठी आंदोलन करत होतो. तो जी आर त्याने मागे घेतला आणि कमिटी ज्यांची नेमली ते नरेंद्र जाधव हे अर्थतज्ञ, म्हणजे यांच्या भाषेशी तसा काही संबंध नाही. आता सुद्धा कुंदन ही पीओपीच्या बद्दलची जी काही समिती नेमली म्हणजे पर्यावरण विषयासाठी, मान्य आहे ना, आम्ही सुद्धा पर्यावरण प्रेमी आहोत. पण पर्यावरणाचं प्रेम कोणाकडनं शिकायचं? ज्यांनी अणुऊर्जाचं समर्थन केलं ते अनिल काकोडकरांकडनं. म्हणजे तिकडे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावरती ऱ्हास होणार आहे. समुद्राचं तापमान वाढेल वगैरे वगैरे सगळ्या काही होत्या म्हणून त्याला आपण नाही सांगितलं. मग त्यांना इकडे तुम्ही इकडे पर्यावरण तज्ञ म्हणून नेमताय आणि त्यांचे जे काही त्यांनी दंडक घालून घेतले ते आम्ही मानायचे. कसं, कोणता कारभार आहे हा? बरं, सूचना कोणाच्या ऐकायच्या? हे कायद्याची अंमलबजावणी करणारं कोण आहे? सरकार. ज्याने आरेचं जंगल कापलं ते. म्हणजे आरेचं जंगल आम्ही सांगतोय पर्यावरण प्रेमी तिकडे बसले होते त्यांना तुरुंगात टाकलं, त्यांच्यावरती केसेस टाकल्या. आरेची जागा मेट्रोला देऊ नये त्याला पर्याय आपण देत होतो तेव्हा आपल्याला ती जागा दिली नाही. आता बरोबर आपलं सरकार पाडल्यानंतर कांजूरची जागा त्यांनी घेतली आणि ती कोणाच्या घशात घातली तुम्हाला माहिती आहे. हे पर्यावरण प्रेमी का मित्रप्रेमी? मी याच्यात मी राजकारण नाही आणत, पण ज्या काही घटना घडल्या आहेत त्या जर का बघितल्या तर याच्यामध्ये राजकारण आहे की नाही हे तुम्ही ठरवायचं. म्हणजे एका प्लॅस्टर ऑफ पॅरिस ठीक आहे ना, पर्याय काय? शाडूची माती कोण देते? कुठून आणणार? किती उंचीची पाहिजे मूर्ती? आणि दरवर्षी म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेला माझ्या दारात आलंच पाहिजे आणि मग मी तुमच्यावरती उपकार केलेत असं समजून चला यावर्षी तुम्हाला मी देतो पण पुढच्या वर्षी बघू, मग पुढच्या वर्षी परत यायचं, मग यावर्षी झालं पुढच्या वर्षी बघू. हा लाचारपणा आम्हाला नाही. जर रद्द करायची असेल तर ती आत्ताच पूर्ण रद्द करा, झालीच पाहिजे. पर्यावरण प्रेम आम्हाला कोणी शिकवायची गरज नाही, आम्ही सुद्धा पर्यावरण प्रेमी आहोत. आणि म्हणूनच मुंबईसाठी जो काही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे मोठा गहन आहे.